माऊली, या भगीरथाकडे बघून मला कायम आश्चर्य वाटतं बघ, की एखादी व्यक्ती आपलं साम्राज्य सोडून, आपला राजधर्म सोडून, आपल्या पूर्वजांच्या ओढीनं इतकी कशी काय एककेंद्री होऊ शकते. बघ माऊली, त्या भगीरथानं दीर्घायुष्य तर प्राप्त केलं का, तर त्याच्या पितरांसाठी, स्वतःसाठी नाही बरं, स्वतःसाठी नाही. स्वर्गात जायची तयारी केली आणि आणखीनही काही अडथळे त्याला येतील, पण त्याची ध्येयासक्ती मात्र निश्चितच स्तुत्य आहे, स्तुत्य आहे. फक्त काळजी एकच वाटते माऊली, की त्या बिचाऱ्याच्या प्रयत्नांना यश यायला पाहिजे. काय सांगताय मुनिवर? देवी गंगा यांचे महादेवावर प्रेम होते? माझा विश्वासच बसत नाही. होय, हे सत्य आहे. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राजा हिमवंत आणि राणी मैनावती यांच्या राज्यात देवी गंगा यांचं बालपण अगदी सुखात जात होतं. आता ती लहानाची मोठी सुद्धा झाली होती. उत्तम, अतिउत्तम. पाहिलेत महाराणी, इतका अचूक लक्ष्यभेद करेल असा इतर कोणी आहे या राज्यात? आमच्या या कन्येच्या साहसाची आणि शौर्याची बरोबरी कुणी करू शकेल असा इतर कुणीही नाही. हो महाराज, माझे त्याबद्दल काही एक म्हणणे नाही. हो, पण तक्रार मात्र अशी आहे की आपण आपल्या पुत्रीच्या वयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे आम्ही समजलो नाही. सांगते, पण पहिल्यांदा आपण आपल्या महाराजांच्या भूमिकेतून बाहेर या आणि एक पिता म्हणून विचार करावा की आपली कन्या विवाह योग्य झाली आहे. तिच्यासाठी वर शोधायचे सोडून तुम्ही तिला युद्धकलेमध्ये निपुण करण्याचा ध्यास आहे का तुमचा? नाही माते, याबद्दल मी कोणाचेही ऐकून घेणार नाही. या कला शिकणे हा माझा ध्यास आहे, माझी आवड आहे. यात तू पिताश्रींना काही बोलू नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला विवाह नाही करायचा. देवी सती यांचे पार्थिव उचलून महादेव चालू लागले. अर्थातच हे अनैसर्गिक होते. तेव्हा विष्णुदेवांनी त्यांच्या हातातील सुदर्शन चक्र सोडले आणि त्या पार्थिवाचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे नष्ट करण्यासाठी तारकासुराने प्रयत्न सुरू केले. त्यातीलच एक तुकडा वाचवून गंगादेवी आणि त्यांचे वडील एके ठिकाणी पोहोचले. कोण आहे? कोण आहे तिकडे? मैनावती, आपण आणि इथे? हो, मी संपूर्ण महालात तुम्हाला शोधलं, पण तुम्ही कुठेच दिसेनासे झालात. म्हणून मी इथे आले. महाराज, एवढ्या भयावह ठिकाणी, एवढ्या काळोख्या रात्री तुम्ही काय करता तिथे?
महाराणी येथील नृपती व महादेवांचे परमभक्त म्हणून महर्षींनी हे दायित्व माझ्यावर सोपवले आहे. आणि हे कार्य कोणते सामान्य कार्य नाही आहे महाराणी. हे देवी सती यांचे शक्तिपिंड आहे. दुर्दैवाने पृथ्वीवर त्यांचे पार्थिव इतस्ततः विखुरले गेले आहे. परंतु त्यांच्या सर्व कणाकणांमध्ये शक्तीचा अंश आहे आणि त्यांचे संरक्षण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करेन असा मी शब्द दिला आहे महर्षींना. मला वाटले होतेच काहीतरी अघटित घडण्याच्या मार्गावर आहेच. महाराणी, आपण इथेच थांबावे. होय महाराज. राजन, तुला तुझा जीव सुखरूप हवा असेल तर इथं निघून जा. तुम्ही कोण आहात याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. पण एक निश्चित, तुम्ही येथे येऊन एक घोर अपराध केला आहात आणि त्याचे परिणाम भोगायला आता सज्ज व्हा. दैत्यराज तारकासूर यांनी आम्हाला हे पिंड नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे. नवती, आता त्या पिंडाचे रक्षण तुम्हासच करायला हवे. राज्याची शक्ती अद्याप जीवित आहे याचे कदाचित तुम्हाला भान नाही. माझ्या माता पित्यांना इजा पोहोचवण्याच्या अगोदर त्यांच्या पुत्रीचे या गंगेचे प्राणहरण करावे लागतील. तुमचे हे दुस्साहस तारकासुराला त्याच्या या कृत्याचे शासन मिळाल्याशिवाय राहणार नाही. सतीच्या या शक्तिपिंडाची अशी अवहेलना करून तू योग्य केले नाहीस.
तिथे महादेव प्रकट झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी शक्तिपीठाची स्थापना केली. तिथे महादेवांना पाहून गंगादेवी हरखून गेली. मुनिवर, त्या क्षणी श्री महादेव यांना याची कल्पना नव्हती. नारायण नारायण. भगीरथा, ते महादेव आहेत, देवाधिदेव, त्रिदेवांपैकी एक. ते सर्वज्ञ आहेत, या सृष्टीचे पालनार आहेत. त्यांना सगळं काही ठाऊक आहे. मात्र गंगादेवींच्या माता पित्यांना भविष्यात काय होणार आहे याची काही देखील कल्पना नव्हती. महाराणी, काय होते आहे? प्रकृती तर ठीक आहे ना? नाही, माझी प्रकृती योग्य नाहीये. महाराज, आपली दृष्टी जे बघत नाहीये ते मी बघते आणि मला त्याचा त्रास होतोय. काय म्हणतात महाराणी? थोडं स्पष्ट करा. आपली कन्या कधी न्याहालात आपण? ती कसल्या विचारत असते? तिचं लक्ष कुठे असतं? काहीच समजत नाही. मला तर तिची लक्षणं काही योग्य मार्गी भासत नाहीत. म्हणजे नेमकं सुचवायचंय काय तुम्हाला? महाराज, आपण जेव्हा जेव्हा आपल्या कन्येचा विवाहाचा विषय काढला तेव्हा तेव्हा तिने तो टाळला. मी विवाह करणार नाही असे सांगत होती, पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय. मला खात्री आहे महाराज, निश्चितच तिचा जीव कुणावर तरी जडलाय. आता मला हे काय आहे ते समजलेच पाहिजे. नाही म्हणजे तो कोण आहे ज्याच्यावर माझ्या पुत्रीची प्रीती जडली आहे? ही कुठली अवस्था आहे माझ्या मनाची? काय होते मला? श्री महादेवांना पाहिल्यापासून त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. कशामुळे इतकी ओढ लागली असेल? मला माझ्या शंकांचे निरसन केलेच पाहिजे. राजपुत्री गंगा, आपण प्रणाम मार्कंडेय ऋषी. क्षमा असावी. आपल्या साधनेत व्यत्यय आणण्याचा माझा मानस नव्हता. तरी देखील आपण इथे आलात म्हणजे निश्चितच काहीतरी महत्त्वाचे कार्य असावे. ऋषीवर, मला आपल्याला विचारायचे आहे की म्हणजे आपण राजपुत्री,
आपल्या मनी कोणताही किंतु न बाळगता आपण स्पष्ट कथन करावे. ऋषीवर मी अत्यंत विचित्र संकटात आणि परिस्थितीत अडकले आहे. माझ्या मनाला श्री महादेवांप्रती विलक्षण ओढ जाणवू लागली आहे आणि मी ह्याच कारणासाठी आपल्याकडे आले आहे. आपण आपल्या दिव्य दृष्टीने भविष्य कथन करता, होय ना? आपण कृपया मला सांगावे की भविष्यात मी आणि श्री महादेव आम्ही एकमेकांशी संलग्न आहोत, जोडले गेलो आहोत, असे दिसते आहे का? पुत्री, हे आपण काय कथन करीत आहात? श्री महादेव हे त्रिदेवांपैकी एक आणि त्यांच्याविषयी आपण बोलत आहात. त्यांच्या समक्ष मी किती सामान्य जीव, आणि तरीही आपल्या आणि त्यांच्या भविष्याबद्दल मी कथन करू हे अशक्य आहे. असे म्हणू नका ऋषीवर. कृपया काहीतरी सांगा. मी अशा अधीरावस्थेत नाही जगू शकत. आता माझे जीवन आपल्या भविष्यवाणीमध्ये अडकले आहे. आपण कृपा करून माझी सहाय्यता करा. पुत्री, आपण मला धर्मसंकटात टाकत आहात. माझ्या या कृत्याबद्दल महादेवानी मला क्षमा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. काय झाले ऋषीवर? काय दिसले आपणास? मी आणि श्री महादेव आम्ही भविष्यात एकत्र आहोत ना? राजपुत्री गंगा, आपण व आपले माता पिता यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता देवी सती यांच्या शक्तिपिंडाचे रक्षण केले. त्याचे पुण्य तुमच्या गाठीशी आहे. म्हणून मी इतकेच सांगू शकतो, भविष्यात आपले आणि शिवतत्वाचे सानिध्य मला दिसते आहे. भगीरथा, मार्कंडेय ऋषींनी जे भविष्य वर्तवले त्याचा मतितार्थ असा होता की गंगादेवी आणि महादेव यांचा संबंध निश्चित असेल. गंगादेवी त्यांच्या जटांमध्ये बंदिस्त असतील, परंतु तुझी जी इच्छा आहे, अपेक्षा आहे की त्यांनी भूलोकी यावे, येथे वास्तव्य करावे, ते कसे शक्य होईल? आणि जर तसे झाले तर महादेवांच्या जटांमध्ये गंगादेवींचे अस्तित्वच उरणार नाही. मुनिवर, कसला विचार करत आहात आपण? नाही, कसलाच नाही. भगीरथा, तू कुठल्या विचारात आहेस? मुनिवर, मी हाच विचार करत आहे की भूतकाळात गंगादेवींच्या आयुष्यात असे काही घडले होते याची मला कल्पना देखील नव्हती. परंतु महादेव यांना गंगादेवी यांनी त्याविषयी सांगितले होते. नारायण नारायण. माऊली, अगं हे काय बघतोय मी? गंगादेवी म्हणजे महादेवांच्या निस्सीम प्रेमामध्ये होती, आकंठ बुडालेली होती. पण या सगळ्यात बिचाऱ्या भगीरथाने काय ग करायचं, नाही का? त्याचे पितर असेच अतृप्त राहणार का ग? बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.